नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर। सातारा रहिमतपूर रस्त्यावर तरुणाचे कुत्र्यासारखे वर्तन, नागरिकांची भीती, स्थानिकांनी दाखवली तत्परता। सातारा जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली आहे। सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ एक तरुण रस्त्याच्या मध्यभागी हात आणि गुडघ्यावर रांगत होता। याच दरम्यान तो दमलेल्या कुत्र्यासारखे तोंडातून जीभ बाहेर काढत बसत होता, ज्यामुळे नागरिकांची भांबेरी उडाली। संबंधित तरुणाचे नाव गोपाल भील, वय 23, राहणार शहादा, जिल्हा नंदुरबार असल्याचे समोर आले आहे। तो ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। स्थानिकांच्या माहितीनुसार या तरुणाला 15 दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता। वेळेत उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीजची गंभीर लक्षणे दिसत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो कुत्र्यासारखा गुरगुरत अंगावर धावून येत होता। त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र स्थानिक युवकांनी अत्यंत सावधपणे वाघरीच्या सहाय्याने या व्यक्तीला जेरबंद केले। त्याचे हात बांधल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला तात्काळ अधिक उपचारासाठी क्रांतिसिंग नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांनी वेळेवर दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक होत आहे। तुम्ही गोल धरायला लागतं असं सांगण्यावर धरायला लागतं। फडतरवाडी ना अंगापूर फाट्याच्या मध्ये एक फटका दिला का नाही ते बेसिक पडला बाई, असं करा। अरे सरळ करायचं, सरळ रोड अंगापूर फाट्यापासून उभा करा, उभा